नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीकरिता आमरण उपोषणासाठी लवकरच मनोज जरांगे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. आरक्षणासाठी पाटील पायी मुंबईला जाणार आहे. या वारीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आलाय. 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता अंतरवली सराटी येथून या वारीची सुरुवात होईल. अहमदनगरमध्ये 21 जानेवारी रोजी ही वारी दाखल होणार आहे. जिल्ह्यात वारीचा मुक्काम बाराबाबळी मदरसा येथे होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातून या वारीमध्ये तब्बल 3 ते 4 लाख लोकांचा सहभाग राहणार असल्याची माहिती संघटनेकडून दिली आहे. ही वारी अहमदनगर शहरातून भिंगार मायोडा बसस्टँड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केडगाव मार्गे पुण्याकडे जाणार आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर. जय शिवराय. आज जो मुंबई पायी आरक्षण मोर्चा जो जाणार आहे त्या संदर्भात पाटलांनी सकाळी जे डिक्लेअर केलेलं आहे की 20 तारखेला मी सकाळी अंतरवलीतून निघणार आणि 21 तारखेला हा मुक्काम नगर बाराबाबळीची असणार आहे. तर त्या बाराबाबळीची आल्यानंतर मराठ्यांची जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था करणं म्हणजेच नगरकरांची सेवा, एवढंच या माध्यमातून सांगतो. आणि या माध्यमातून एक आव्हान करतो सगळ्या सर्वसामान्य मराठ्यांना का जे जमल ती सेवा आपण देण्याचं काम करा, जे जमल तसं स्वागत करण्याचं काम करा. पाटलांच्या पाठीशी उभे राहा, म्हणजेच आपलं आरक्षण विजयी गुलाल आपण घेतला म्हणून समजा. पाटील अंतरवलीतून निघाल्यानंतर पहिला मुक्काम त्यांचा 20 तारखेला रात्री 9च्या दरम्यान मातुरी गावात असेल आणि दुसरा 21 तारखेला मुक्काम आपल्या बाराबाबळी या गावाच्या जवळ मदरसा आहे, त्या मदरसा जवळ असणार. शहरातून भिंगार ST स्टँड छत्रपतींच्या पुतळ्याला एक पुष्पहार अर्पण करून आपण तसंच केडगाव सास तो पुन्हा रोड आपण सुप्यात दुसरं दुपारचं जेवण ठेवणार आहे. नगर जिल्ह्यातून किती जण सहभागी होणार आहेत काय? नगर जिल्ह्यातून कमीत कमी 3 ते 4 लोक तरी कमीत कमी याच्यात सहभागी व्हायला पाहिजे. 3 ते 4 लाख. आणि तुम्ही जे आता राजकीय लोकांना आणि उद्योजकांना जे आव्हान केलंय की कमीत कमी पाण्याची बॉटल तरी द्या, काय सांगाल? काय आव्हान कराल? आव्हान करण्यापेक्षा जबाबदारी प्रत्येकाची दे. मराठा म्हणून यांनी जर समजा तेवढा सहभाग नोंदवला तर आम्ही त्यांना अंगा खांद्यावर घ्यायला कधी पण तयार आहेत. पण त्यांनी ते सर्वस्वी पुढे येऊन करायला पाहिजे. आज आम्ही दारात जायचं, भीक मागायचं याची गरज नाही उद्या वहिनी. धन्यवाद.